पराभूत संघ आणि दुसऱ्या फेरीतील पराभूत संघ, पहिल्या मॅच मधून पराभूत संघ आणि दुसऱ्या मॅच मधून दोन्ही पराभूत संघ अजूनही संधी आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा सन्माननीय सुशांत दादा तांडेल आणि त्यांच्या समवेत वैभव दादा कडू. सुशांत दादा तांडेल यांच्या माध्यमातून सांगायचं झालं मित्रांनो तर याच मैदानावर आपण त्यांच्या माध्यमातून प्रीमियर लीग सुद्धा साकारताना पाहिलेली आहे. कोणत्याही प्रकारचं खऱ्या अर्थानं मानधन पाठबळ नसताना एकाकी घेतलेला निर्णय त्या निर्णयाला सक्षम पद्धतीनं खंबीरपणे उभे राहून ती स्पर्धा पुरेपूर प्रीमियर लीग मग आपण पाहिलं खरं अर्थानं कोर्ट प्रीमियर लीग सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहिली आपण. अशा बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं जे के सर उरण प्रीमियर लीग चौथं पर्व आहे. 3 पर्वामध्ये मी अजूनपर्यंत ऐकलं सुद्धा नव्हतं की खेळाडूंना जेवणाची सुविधा आहे किंवा इतर बसण्यासाठी स्टँड बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अपग्रेड केलंय. या चौथ्या पर्वामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अपग्रेड झालेल्या आहेत आणि कौतुक केलं जाईल. दोन्ही या ठिकाणी आयोजकांचा मॅच स्टार्ट होणार. पहिला बॉल, पहिला चेंडू, गोलंदाज पाहतो आपण. ड्राईव्ह केला होता बॉलला, स्क्वेअर कटचा फटका. आकाश आहे त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक एंडला. गोलंदाज आपण पाहतोय समीर अत्तार, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख. आज गेम प्लॅनिंग आता चेंज पाहायला मिळतं. पहिलं षटक समीरला दिलंय कारण मागाशीच मी मुलाखत घेतली खरं तर अंकेश कामतकरची. पहिल्या मॅच मध्ये गेम प्लॅनिंग थोडीशी चुकलेली पाहायला मिळाली. एच लागलाय पास फिल्डर. इथे मात्र थर्ड मॅन आणि गलीचा फिल्डरच्या मधून चेंडू निसटतोय. नॉन स्टॉप रिझन मध्ये पंचांचा इशारा, 4 धावा. करच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्येचा अकाउंट ओपन होतोय. बिनबाद 4. आकाश मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फुलर लेनचा बॉल थोडासा शॉट उशिरा खेळला कारण चेंडूला दिली होती गती. द्रुत गतीचा गोलंदाज आपण पाहतोय समीर अत्तर. समीर अत्तर हा गोलंदाज आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी, द्रुत गतीचा गोलंदाज, एक्सप्रेस म्हणून हा ओळखला जाणारा गोलंदाज पाहतोय. उरण नागाव विभागातील हा खेळाडू पाहतो आपण. संदीप पाटील सर काहीतरी सूचना देताना गोलंदाजांना अनुभवाची खाण असलेले पंच क्षेत्रक्षणाची पाहणी करताना पंच आपण पाहतोय. विवरचना थोडी सरकर हाफ अमरेला फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. फक्त 2 खेळाडू. थांबा जरा पंच, प्लेयर चेंज झालेले आहेत का? तुमचा चेंडू सुद्धा पडलेला आहे. कॅप्टन तिथूनही सांगू शकता तुम्ही लगेचच. 12th मॅनला माहित नाहीये. झालंय काय अंकेश? पंच झालं असं तरी ओके, कॅरी ऑन. ओके, 12th मॅनला कदाचित माहिती नव्हतं. यावेळी मात्र आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे त्याचे मिसफील्ड सुद्धा पाहायला मिळेल. आउटसाइड एच लागली होती. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय आणि ज्याप्रमाणे स्टंप माईक आहे इझिली व्हॉइस या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिशय चांगलं या ठिकाणी पहा आधुनिकता पाहायला मिळते आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. कारण जी आधुनिकता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे ना, ती आधुनिकता आता आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आणण्याचं काम मात्र या वाहिनीच्या माध्यमातून केलं जातंय. आफ्टर बॉल स्लोअर डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा, इट इज अ वाईट बॉल. खरा बॉल आणि त्याचा मात्र पुरेपूर इथे मात्र फायदा उचलता आला नाही कारण अवे फ्रॉम द बॉडी होता. थोडंसं लेट कट खेळला असता, अपिश फटका आला असता, कदाचित धावसंख्या आला असता. जर तर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 6 धावसंख्या. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न, टॅप मध्ये फटका, आणखीन एफर्ट चांगली झाली अशी. क्षेत्ररक्षक थोडासा उशिरा आला चेंडूवर आणि इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक सिंगल, चिकी सिंगल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आकाश पाटील हा खेळाडू पाहतो आपण ऑन स्ट्राईक एंडला येतोय. संत गतीने मॅच पाहायला मिळते आपल्याला. सावध पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे. बंट्या पाटील आणि त्यांच्या समवेत आकाश पाटील, समीर अत्तार. इनसाइड आउट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका ओव्हर दी कव्हर, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून आलाय चौकार.
दरबारच्या काळात खऱ्या अर्थाने तोतुम ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि सरपंचांचे यजमान सर्वाधनीय उद्योजक प्रेमनाथ ठाकूर साहेबांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांची स्पर्धा 21, 22, 23 या दरम्यान नक्कीच पाहायला मिळणार आहे. दरबार सरबार केला जाईल. या गुलाबी थंडीतील एक वस्त्र अंगावर परिधान केलं जाईल. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन तिथे सरबार केला जाईल. गावच्या प्रथम राग सजिता विद्यमान सरपंच यांचे यजमान सामाजिक कार्यकर्ते आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ब्रह्म ठाकूरचा भोजाचा सरबार केला जाईल. एक शाल सुगंध पुष्पगुच्छ एक सर्वांचिन्ह मोमेंटो एक सर्वांचिन्ह देऊन हा सरबार केला जाईल. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या वतीने आपला सन्मान स्वीकारायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर विंदाली संघासाठी आज सपोर्ट करण्यासाठी ज्यांनी राजांचा जिरेटोप घातला असे सामाजिक कार्यकर्ते श्रीद गजानन भाऊंचं आगमन पाहायला मिळतो. त्यांचे मनापासून वेलकम. वळूया आपण मॅचकडे. हे धन्यवाद सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा शब्द सुमनाने त्याचबरोबर आपण पाहतोय सन्मान सुद्धा झालाय. धुतुम गावातील प्रथम नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय बॅक टू द क्रिकेट दीप पाटील हा गोलंदाज पाहतो आपण. स्लो बॉल फटका अतिशय चांगला आहे. बॅकफूट स्क्वेअर लेगचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. शेवटचा चेंडूवर आला होता मागच्या चेंडूवर चौकार मागच्या षटकामध्ये आणि ह्या मात्र षटकाचं स्वागत केलंय अगदी स्वॅग मध्ये बंट्या पाटीलच्या बॅट मधून आलेला हा षटका. ते छत्रपती शिवाजी महाराज संगीत दुपारच्या सत्रामध्ये प्रतिम आपण ऐकायला मिळतोय आणि त्याच पद्धतीचा हा सामना सुद्धा पाहायला मिळतोय. दीप पाटील हा खेळाडू मोठीजी गावातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख. पहिला बॉल लेंथ बॉल होता त्याला चांगलं पिक केलं आणि बॅकवर्ड स्क्वेअरचं क्षेत्र क्लिअर केलं. षटकार ठोकला जातोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट्स. स्लोवर बॉल यॉर्कर टाकला होता. चांगला चेंडू. यावेळी मात्र कमबॅक. क्रिकेटमध्ये अजूनही दोन गोष्टीला आदराने सन्मान दिला जातोय. एक म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि 150 वर्ष पालटून गेली तरी सुद्धा एक चेंडूला अजूनही भल्या भल्याने सन्मान दिला तो म्हणजे प्रॉपर यॉर्कर. तोच पाहायला मिळतोय अजूनपर्यंत. या गोलंदाजच्या माध्यमातून तुमच्याकडे कला क्षमता धमक आत्मविश्वास या गोष्टी असतील ना प्लॅनिंग करणं सगळे करतात क्रिकेटमध्ये जे के सर. परंतु त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करणं ही खूप मोठी बाब आहे. प्लॅनिंग मागाशी सुद्धा केली होती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं शिवशक्ती धाकटीजी संघाचा संघनायक आणि त्या दोन खेळाडूंनी जिथे मात्र समर्थ कडू आणि वैभव पाटील याच्या बॅट मधून आलेले ते विनिंग स्ट्रोक. यावेळी मात्र लेग कटर टाकला होता. गुड बॉलिंग गुड व्हेरिएशन. मी मागाशीच म्हटलं तुमच्यामध्ये कौशलता असणं गरजेचं आहे परंतु ते योग्य वेळी प्लॅनिंगचे एक्झिक्युशन सुद्धा होणं. स्लोअर बॉल टाकता येतो परंतु कधी टाकायचा कुठल्या लेंथवर टाकायचा दॅट्स अ इम्पॉर्टंट थिंग. हा महत्वाचा प्रश्न आहे. संलग्न डॉट बॉल फेकतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आउटसाइड एज मिस्टामिक स्ट्रोक आहे त्या ठिकाणी मात्र फंबल झालेत खेळाडू. चेंडू मॅच झाले. दुसरी धाव होणार का यावेळी मात्र थ्रू टेस्टिंग होणार. खराब क्षेत्ररक्षण आहे. दीप नाराज आहे आणि का नाही सर्कल मध्ये तुम्ही 2 धावा खर्च करता. पुअर क्रिकेट खराब क्रिकेट आहे. याच गोष्टी याच चुका तुम्हाला आता थांबवाव्या लागतील. मागाशी झाल्या चुका ज्या आहेत कबूल केल्या खऱ्या अर्थानं अंकेश कामोडकर स्वतः आता मात्र किपिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. आता मात्र कॅप्टन फॉर द लीडिंग फ्रंट. दोन्ही कॅप्टन मात्र या ठिकाणी पाहतो. एक विकेटच्या पुढे एक विकेटच्या मागे आणि दुसऱ्या बाजूनं दीप. काय घडणार आहे चेंडूवर कोणता चेंडू फेकणार. स्लोवर बॉल लेग कटर फेकला होता. गुड डिलिव्हरी चेंज ऑफ पेस ऑफ डिलिव्हरी गती अजिबात दिली नाही. गुड बॉलिंग गुड व्हेरिएशन. चांगलं कमबॅक पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता तील मात्र शंकाने दॅन आफ्टर कमबॅक त्यानंतर मात्र कमबॅक करून दाखवलाय अगदी योग्य पद्धतीने. 5 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावर 20. दबाव कुठेतरी आता मात्र आकाश पाटील या फलंदाजावर वाढताना पाहायला मिळतो आपल्याला आणि त्या दबावामध्ये आलेला हा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू जाईल मात्र इथे सीमारेषा पार. षटकार.
यावेळी मात्र आपण पाहतोय फाईन लेग आणि लॉंग लेगचं क्षेत्र क्लिअर करण्याचे मनसुबे, परंतु या गतीवर तुम्हाला इम्पॉसिबल आहे. चेंडू इतका वेगाने गेला ना, जणू काय एखाद्या हायवेवरून एखादी स्पोर्ट्स बाईक झपकन निघून जावी ना, त्याप्रमाणे हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात. एच लागली आणि इथे मात्र चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. दीप थडम्यांच्या रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा, चमकार. नक्कीच सर्व आयोजक आणि संयोजक त्यांचं आपण संगीत ऐकलं. पुढे मैदानाकडे पुन्हा एकदा. हो, चांगला बॉल, फुलरलेनचा बॉल होता. लॉंग ऑनचा फटका व्ही शेप मध्ये, फुल फेस ऑन द बॅट, व्ही शेप मध्ये फटका खेचला होता. हा दीप पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, सांगतोय काहीतरी कोणत्या प्रकारचा चेंडू फेकायचा आहे. व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. एकाच टप्प्यावर, एकाच लाईनवर, एकाच स्पीडनं तुम्ही गोलंदाजी केलीत तरी सुद्धा पिकअप करणं सहजगत्या जातं. हे पाहायला मिळतंय आपल्याला. परंतु कमबॅक करणार का? एक विकेट्स महत्वाची आहे, एक ब्रेक थ्रू महत्वाचा आहे. चांगला बॉल, फुलरलेनचा बॉल, ऑलमोस्ट यार्कर पद्धतीचा बॉल. टू इज द कॉल, दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि मात्र दुसरी धाव डायरेक्ट हिट. व्हॉट अ फील्डिंग, डायरेक्ट हिट झालेली आहे. अनबिलिव्हेबल. आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला हादरा बसतोय, खेळाडू होणार धावचित बाद. सिद्धार्थ ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर आपण पाहतोय ज्या खेळाडूनं खरा त्यानं थ्रो केला होता. बोरखर गावातील हा खेळाडू आपण पाहतोय सिद्धार्थ ठाकूर. अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब. खऱ्या अर्थाने जे के सर तुम्हाला आठवत असेल, बोरखर गावामध्ये सुद्धा मॅच चालू होती आणि यांच्या वडिलांनी एकदा बाउंड्री लाईन वरनं आपण पाहिलं फेकी केली होती आणि अशाच प्रकारचे यष्ट्या उद्ध्वस्त केलं होतं. आज इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे. हॅलो, धन्यवाद कलत भाई तेजस्वी ठाकूर, आपण प्लीज या ठिकाणी यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याच विनंती आहे. आमचा आवाज आपण थोडा असेल तर प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे. तेजस्वी ठाकूर या प्लीज. समीर अत्तार. It's and gone. Another wicket follow here. This time captains depart here. मोठा मासा गळायला लागतोय. इथे मात्र आपण पाहतोय प्रेशर 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 आणि त्या प्रेशर मात्र झेलू शकला नाही. आकाश पाटील होणार झेलबाद. पुन्हा एकदा आकाश पाटील नाराज केला असं म्हणावं लागेल. आज खेळायचं होतं आकाश, बॅट मधून धावसंख्या येत होती, एक एंड पकडून ठेवायचं होतं. पुन्हा एकदा तीच चूक झाली आणि आता मात्र कुठेतरी प्रेशर मध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या चांगली जमवली होती. आता 32 वर 2 झालेले आहेत. 2.5 षटकांचा खेळ संपला जातोय. या चेंडू नंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाईल. ओ, टॅप पद्धतीचा फटका, थोडासा उशिरा फटका आला. चेंडू अगोदरच आला होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वेगाने येणार. अवघी सिंगल. गुड कमबॅक, चांगलं षटक, ब्रेक थ्रू मिळवणारं षटक. कर्णधाराने विश्वास दाखवला होता. दुसरं षटक दिलं होतं समीरच्या हातामध्ये आणि सांगितलं होतं खऱ्या अर्थानं काहीही कर पण आपल्याला विकेट्स हवं आहे एक. परंतु समीर अत्तरने मिळवून दिला तब्बल सांघिक सफलता 1 आणि एक वैयक्तिक सफलता. एकूण विकेट्स मिळवल्या 2. धावसंख्या लागल्या 3 षटकाची समाप्ती. अक्षय स्मृती मोरवाई संघाची धावसंख्या 2 बाद 33 धावा. हॅलो, थँक्यू डीजे, थँक्यू देव. सर्व उपस्थित या अतिथी कक्षामध्ये सर्वांनी युवासेना सामाजिक कार्यकर्ते सुद्धा सौरभजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय.
या आयोजकांच्या वती त्यांचा सन्मान केला जाईल आणि आत्ताच त्याचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. असे चिरनेर गावचे सामाजिक कार्यकर्ते तेजस ठाकूर यांचे आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सर्व अतिथींचा मान्यवरांचा सन्मान केला जातो. या गुलाबी थंडीतील वस्त्र अंगावर परिधान केलं जाईल. त्यानंतर सौंदर्याचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन हा पाहुण्यांचा सन्मान केला जातो. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर भाई तेजस ठाकूर युवा सेना अधिकारी चिरनेर सामाजिक कार्यकर्ते आज ज्यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यांचाही हा सन्मान केला जाईल. तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एक सौंदर्याचा प्रत्येक पुष्पगुच्छ सन्मान केला जातोय. त्यानंतर विंधणी गावचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी राजांचा जिरेटोप घातला असं ऐतिहासिक नाट्य कलाकार त्यांच्या वास्तूला सुंदर नाव दिलं गेलं आभाल माया. गजानन पाणी भाऊला विनंती असेल त्यांच्या सभेत दोघांना विनंती असेल समोर यायचं आहे. बलराम भाऊ वसंत भाऊ एवन जोडी कुठेही जा यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतो. तो दोघांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. धावसंख्या 33. ओरन प्रीमियर लीग मध्ये मान्यवरांचा सन्मान केला जातोय. तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गजानन पाटील त्यांच्या समवेत ही जय विरुची जोडी म्हटलं तर वावगं नाही. या आयोजकांच्या वतीने हा सन्मान केला जातो. आज प्रत्येक येणारा पाहुणा देवासारखं असेल. 26 होत्या 2 षटकानंतर. त्या सर्व अतिथींचा मान्यवरांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एक वस्त्र अंग परिधान केले जाईल. त्यानंतर एक सौंदर्याचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान केला जातो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं अगदी मनापासून वेलकम स्वागत केलं जाईल. बोलूया आपण मॅचकडे. विश्लेषण 26 धावसंख्या होता 2 षटकानंतर आणि त्यानंतर मात्र जमवल्या धावसंख्या आपण पाहतोय एकूण 7 धावसंख्या. एकूण धावसंख्या 33 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 33. 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या. आता मात्र गिअर चेंज करावं लागेल. 5 षटकामध्ये किमान 60-65 धावसंख्या मच नीडेड. खूप गरजेचं आहे. अन्यथा मात्र कठीण काळाला सामोरं जावं लागेल. कारण ही खेळपट्टी जर आपण पाहिली ना तर चेसिंग बऱ्याचशा मॅचेस आपण पाहतोय. दीपकजी पाटील सर विंधणे उरण पंच असोसिएशनचे सदस्य. दीपक दादा वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू 40+ मास्टरचे आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. अनिकेत येतोय मुलीकडे संघाचा हा गोलंदाज. स्लॉट मध्ये बॉल. पहिला चेंडू ओव्हर पिच तुटून पडलाय. स्टँड अँड डिलिव्हर ठोकलाय मात्र या ठिकाणी षटकार. इट्स अ नो बॉल. पट्ट्याच्या बाजूला तुम्ही बाउंड्रीच्या आतमध्ये प्रेक्षकांना विनंती करतोय प्लीज. हा आपल्याला सांगायची गरज नाही. आपण सुज्ञ आहात. खेळाडूंना अडथळा होईल असं कोणत्याही प्रकारचं आपण वर्तन करू नका. विनंती करतोय. आपली स्पर्धा आहे आणि स्क्रीन जवळ सुद्धा पहा प्रेक्षक वर्ग बसले आहेत. प्लीज विनंती करतोय पुन्हा एकदा तुम्हाला. खरं त्यांना बोलणं चांगलं वाटत नाही मित्रांनो. त्या ठिकाणी खेळाडू बरेचसे आपण स्कूल बॉयज दिसतात त्या ठिकाणी. अनिकेत अंपायर नो बॉल आहे ना फ्रंट फुटचा. येस. नेक्स्ट बॉल इट्स अ फ्री हिट नाव. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. मुक्त फक्त फटका खेळण्याची पूर्णपणे संधी. अनिकेत पहिला चेंडू फेकतोय. थोडासा नर्वस असेल. आता मध्ये प्रेशर सुद्धा तितकाच असेल. कमबॅक करावं लागेल. स्वतःला बॅक करावं लागेल अनिकेत तुम्हाला. फ्री हिटचा बॉल. लवर डिलिव्हरी मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट्स इज कंटिन्यू नाव. फ्री हिट कंटिन्यू असेल. एक चेंडू फेकलाय त्यामध्ये 8 धावसंख्या खर्च करतोय. ही गोलंदाजी नाही अनिकेत तुमची. तुमची ताकद काय आहे ती दाखवून द्यावे लागेल. का तुम्हाला संघामध्ये घेतलंय, तुमच्यावर विश्वास का कर्णधारानं दाखवले हे दाखवून द्यावे लागेल तुम्हाला. अनिकेत फुल टॉस बॉल. खराब बॉल. त्याला मात्र पनिश केलंय. आणखीन एक चांगला फटका. रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँडच्या वरून आलेला हा दमदार षटकार. दबाव तंत्र मध्ये आला होता परंतु रोहित ठाकूर हा जेव्हा आला ना
त्यावेळी मात्र त्याने बॅटनं एकच उत्तर दिलंय, अरे एकटाच आहे, परिवार भरपूर आहे तुम्हाला, कारण मी एकटाच आहे ना, इनफ आहे संघासाठी. आणि आता मात्र ती जबाबदारी घेतली रोहित ठाकूरनं. फंटॅस्टिक बॅटिंग परफॉर्मन्स, अफलातून बॅटिंग चालू आहे. खराब बॉल, त्याच्यावर आलेला षटकार, त्यानंतर मात्र लोअर फुट टॉस बॉल, त्याला सुद्धा पनिश केलंय. दोन आपण पाहतोय मोठे फटके लगावलेत आणि धावसंख्या झपकन पुढे जाते 47. दोन चेंडू, दोन षटकार, हिजवणं हॅट्रिक नाव. तिसरा षटकार येणार का? ओ स्लोवर बॉल, या ठिकाणी आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. हे चेंडू फेकायचे होते खऱ्या अर्थानं, तुम्हाला एक्सेप्टेशन नव्हतं खऱ्या अर्थानं फलंदाजाला. बॅकफुटला गेले होते, वेट करत होते, परंतु चेंडू अभ्याकाचा बाहेर फेकला. डॉट बॉल पहिला आपला इनिंग मध्ये टाकतोय, अँगल चेंज करतोय, राऊंड द विकेट्स ने येतोय. निर्णय बदलणार का? मिस्टामिक स्ट्रोक आहे, वेग जास्त दिला होता. टू इज अ कॉल. पहिला धाव वेगाने घेतलेला आहे, दुसरं धाव थांबवलंय. गुड कॉलिंग पोझिशन. योग्य वेळी योग्य निर्णय तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमीच पुढे नेत असतो आणि ते मात्र योग्य निर्णय चांगला घेतला क्षितिज म्हात्रे या खेळाडूनं. माहिती होता चेंडू हातात आहे, दुसरी धाव घेण्याची गरज नाही. दुसरी धाव जर घेतली असती कदाचित एखादा खेळाडूला कठीण काळाला सामोरं जावं लागलं असतं. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला असेल क्षितिज म्हात्रे हा खेळाडू. फुल टॉस बॉल होता, बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून, पंचाच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय. अवघी सिंगल मिळेल. नाराज असेल स्वतःवर. आणखीन धावा मिळाल्या असत्या, परंतु स्टिकरवर चेंडूवर थोडासा उशिरा फटका सजवला, त्यानंतर मात्र आलेली सिंगल. परंतु नशीबवान आहे अनिकेत असं म्हणावं लागलं आता मला. धावसंख्या 49, 3.4 षटकांचा खेळ संपला जातोय. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तुमच्या समवेत जोडलेला आहेत खऱ्या अर्थानं जे के सर आणि गुणलेखक. खऱ्या अर्थानं यावेळी मात्र फटका हवेत आहे, बराचसा उशीर फटका हवेत. क्षेत्ररक्षक खाली टिपला जातोय झेल आणि इथे मात्र कमबॅक करतोय अनिकेत. फलंदाज होईल झेल बाद. उरणपंच असोसिएशनचे विद्यमान सदस्य आपण पाहतोय दीपक दादा पाटील. विंधणे आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पंचांची कामगिरी आणि 40+ मास्टरचे एक गुणवंत खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, एक मागचा दशक जर आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला ना तर अफलातून कामगिरी. स्वतःला मात्र सिद्ध केलं त्याने. आज क्रिकेट सुद्धा खेळतात आणि एका बाजूने पंचांची सुद्धा कामगिरी. दोन्ही कामगिऱ्या बजावताना नक्कीच दादा आपल्या खांद्यावरील जबाबदारीची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या UPL पर्व 4थ्याचं एक मोमेंटम देऊन हा आपला आदरपूर्वक सन्मान. धन्यवाद. आपली उपस्थिती या ठिकाणी लाभली त्याबद्दल पुन्हा एकदा शब्द सुमनाने आपलं सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर आभार सुद्धा. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. एक बॉल अजूनही आहे, शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 4थ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आता मात्र सुजल हा खेळाडू जातोय. होफलोर यांचा बॉल आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर. ऑनड्राचा फटका, पहिली धाव वेगानं, एका धावेनं समाधान मानावं लागतंय. चांगला कमबॅक. 2 षटकार आले होते, त्याच्यानंतर मात्र अनिकेतनं हा केलेला कमबॅक. थोडासा स्वतःवर नाराज असेल. पहिला चेंडू नो बॉल, त्यावर षटकार, त्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल, वाईट फेकला, फ्री हिट कंटिन्यू झाली, लोअर फुट टॉस बॉल, षटकार, त्यानंतर कमबॅक. 5 षटकांची मॅच आणि तिथून मात्र 4थं षटक, थोडंसं मागडं षटक म्हणता येईल. 50-50 षटक आणि अर्ध षटक सुद्धा झळकलेलं आहे या सिंगलने. अक्षय स्मृती मरुवाई विंधणे संघाचा आता ज्या धावसंख्या येतील ना त्या ॲज अ बोनस म्हणून काउंट केला जातील, कारण इथून किमान 15 ते 20 हे टार्गेट डेफिनेटली असणार आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये आपण पाहतोय सुजल नवाले हा खेळाडू 1 रनवर खेळतोय. त्याच्याकडे स्ट्राईक एंडला आहे. त्याला साथ देण्यासाठी आणखीन एक चांगला गुणवंत खेळाडू जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे, ऑफ स्ट्राईक एंडला म्हणू शकतो. परंतु सुजल आज तुम्हाला संघामध्ये का घेतलंय, आज तुम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर का आणलंय, खऱ्या अर्थानं तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि तुमच्यामध्ये असलेली धमक, कौशलता ती आज तुम्हाला दाखवायची आहे. हीच ती वेळ आहे, आज तो काळ आहे जे तुम्हाला तुमच्यामधली क्षमता दाखवायची आहे. आज करून दाखवायचं आहे सुजल तुम्हाला. हेच मात्र आता करून दाखवावं लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही. हीच ती वेळ आहे सुजल. याच वेळीचा तुम्हाला वापर करायचा आहे. यंगस्टर खेळाडू, त्याच्यावर असलेला दबाव, त्या दबावाला आता काय करणार सुजल.
फटका फसलाय हवेत आहे बॉल. स्टॅमिंग स्ट्रोक आहे त्या ठिकाणी. स्टंप माईकच्या मधून आपल्याला आवाज पाहायला मिळाला. सिंगल पाहायला मिळतोय. यंगस्टार आहे, थोडासा नर्वस आहे, मोठी टुर्नामेंट आहे, परंतु या ठिकाणी वेळ कमी आहे आपल्याकडं. शेवटचं षटक प्रगती पथावर आणि तिथून मात्र आता सुजल नवाले हा नॉन स्ट्राईक केडला. 51 रन्स, 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये किती धावसंख्या जमवणार अंकेश कामोटकर स्वतः कॅप्टन आलाय आता. स्लोवर बॉल, लेग ब्रेक फेकला होता. 2 इज द कॉल. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग, चांगला फेकी, परंतु फेकी कुठे गेली, मधोमध केली. थ्रो चांगला होता खऱ्या अर्थानं. नाराज झाला आणखीन एक यंगस्टार खेळाडू आपण पाहतोय. याच दरम्यान प्रेक्षकांना सूचना आहे बघा, ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांनी कृपया मागे जा. तिथून खेळाडू धावतात, बाउंड्री जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे प्रेक्षकांना. लाईव्ह मॅचेस आहेत मित्रांनो आणि तुमच्याकडनं ही अशा प्रकारची कृती आणि अपेक्षित आहेत. धन्यवाद. विनंतीला मान दिलात. आणखीन एक कोणतरी बसलेत मित्रांनो, उठा आपण तिथून प्लीज, विनंती करतोय तुम्हाला. अंकेश कामोडकर, फटका फसलाय, हवेत बॉल आहे, स्वतः अंकेश जातोय. उलटा झेल, व्हॉट अ कॅच. कपिल देव सरांची आठवण करून दिली मात्र या झेलनं. अफलातून झेल टुपला. कॅच अँड बॉलची संधी होती, संधीचं केलं सोनं आणि इथे मात्र फलंदाज होणार झेल बाद. अफलातून पहा झेल टिपला होता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 1984 ते वर्ल्ड कप कपिल देव सरांनी घेतलेला तो झेल आणि त्या झेलची खऱ्या अर्थानं आठवण करून दिली. अतिशय चांगला झेल टिपला आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. राकेश पुंडेकर, चिरनेर गावाचा हा सुपुत्र अफलातून बॅट्समन आहे. हाय स्ट्राईक रेटनं नेहमी खेळतोय. समोर बॉल, यावेळी मात्र फटका फसला. मिस्टामिंग स्ट्रोक स्टिकरवर बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग चेस आहे. खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय आणि फाईन लेगचं क्षेत्र क्लिअर करतोय. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. येतोय चौकार. आयोजकांच्या आधारित आपण आयोजकांवर आधारित हे संगीत आपण पाहिलं तर चांगला बॉल होता, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक तरी सुद्धा पाहतो आपण त्याला लावलेली ती ताकद. चौकार पाहायला मिळतो. 57 धावा, 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा लावली. दुसऱ्या बाजूने अंकेश कामोटकर ते थांबवण्याचा प्रयत्न करणार. स्लोवर बॉल, यावेळी वेट केलाय पहा. अवघी सिंगल. नाराज असे स्वतःवर फलंदाज. आणखीन थोडासा मायक्रो सेकंड अगोदर हा फटका सजवला असतात तर किंबहुना आणखीन काही धावसंख्या जमवला असता. वेळ निघून गेली ना आयुष्यातले मित्रांनो की पश्चाताप होतो, तो पाहायला मिळतो आपल्याला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा चेंडू असेल पूर्वार्धामधला. स्ट्राईक एंडला पुन्हा आता यंगस्टर खेळाडू सुजल. शेवट गोड करणार का? अपेक्षा तर खूप लावल्यात सुजल तुमच्याकडून. एक मोठा फटका. स्लोवर बॉल आणि अपेक्षांचं पूर्णपणे समर्थन. जबाबदारी घेतली खांद्यावर. ठोकलाय षटकार. शेवट गोड केलाय. सुजलच्या बॅट मधून हा दमदार षटकार येतोय. षटकाराने पुन्हा एकदा पारडं जड केलं. 64 धावसंख्या आपण पाहतो स्क्रीनवर. खऱ्या अर्थानं अक्षय स्मृती मरोळे विंदणे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत अजय 74 मोठी जो हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एक मॅच पराभूत झालेले आहेत. इथून जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल, जे कोणालाही मान्य नाही. पूर्वार्ध संपला जातोय. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत, मात्र शंका नाही. दोन्ही संघ बॅलन्स टीम आहेत. कॅप्टन्सीवर बरंच काय आता अवलंबून आहे. ज्या धावसंख्या एका बाजूने काढल्यात त्या दुसऱ्या बाजूने अंकेश कामोटकरच्या सर्व
सहकार्यांना बनवायचे आहेत. खूप मोठी जबाबदारी अंकेश कामतकर सुद्धा असेल, कारण आपण पाहतो 30 चेंडू आणि 64 धावसंख्या या एका बाजूनं चेस, तर दुसऱ्या बाजूनं अक्षय स्मृती मरुआई विंधणे या धावसंख्या ज्या जमवल्या त्या धावसंख्येचा बचाव सुद्धा त्यांनाच करायचा आहे. एका बाजूने चेस, दुसऱ्या बाजूने डिफेंड. क्रिकेट मधला हा चालू असेल लपंडाव डाव असाच पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे आणि आपल्याला ही शानदार पर्वामध्ये आपण आज 5व्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत. अतिशय चांगली स्पर्धा. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रीडा रसिकांचं आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीने मी स्पर्श स्वागत करतोय आणि मायक्रोफोनवर पुन्हा आमंत्रित करतोय धाकटीचा बुलंद आवाज संयम गरज सरांना. त्यांच्या समवेत जोडले जातील जीवन डाकी सर. धन्यवाद. धर्माच्या कला श्रोता जयशे पाटील उप जयू मुलेखान प्लीज विनंती असेल आयोजकाच्या वतीने आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण या आधार सरभर केला जाईल. आलेल्या सर्व अतिथींचं मनापासून वेलकम केलं जाईल. प्रत्येक येणारा पाहुणा देवासारखा असेल. ज्या लीगमध्ये गेली 5 दिवस या कॉम्बॉक्समध्ये अनेक पाहुण्यांचं मान्यवराचं आगमन पाहायला मिळालं, त्या सर्वांचा आदर सरभर केला गेलाय. त्यानंतर जयेश पाटील उप जयू मुलेकर आपल्याला विनंती असेल, प्लीज आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे. या आयोजकाच्या वतीने विनंती आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाई सुशांतजी तांडेल आणि वैभवजी कडू या एवन जोडीकडून सर्वांचं मनापासून वेलकम केले जाईल. एका बाजूला मॅच आपण एन्जॉय करतोय, दुसऱ्या बाजूला पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान केला जातोय. ही उरणच्या अभिमानाची आणि खऱ्या त्याने स्वाभिमानाची आपल्या हक्काची स्पर्धा उरण प्रीमियर लीग या सुसज्ज मैदानी स्पर्धा आयोजन केले असेल. जरी पर्व चौथं असलं तरी संयमजी आजचा 5वा दिवस आहे आणि प्रत्येक मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत खेळली जातो. हाच आनंद प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं एकच वाक्य आहे, खरं तर मॅच कुणीही जिंको हे महत्वाचं नाही, स्पर्धा उरणची आहे, फक्त मॅच टफ होणं गरजेचं आहे. जेवढी चौकार षटकार येते तेवढं एन्जॉय करता नक्कीच येईल. हे सामन्यांचं म्हणजे वैशिष्ट्य असेल. आणि आज पहिली दुसरी मॅच इतकी अप्रतिम झाली की प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच झालं. ही तिसरी मॅच असेल. जाऊया आपण संयमजीकडे या सुंदरशा 5 षटकांसाठी. थँक्यू सो मच जीवनजी डाकी सर आणि त्याचबरोबर देव डाकी सर यांना आपण ऐकलं. उरण प्रीमियर लीग पर्व चौथं आणि चौथ्या पर्वामध्ये डू ऑर डाय ची मॅच 5व्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे दीपक शेठ भोईर साहेबांचा सन्मान संघ अक्कादेवी चॅम्पियन्स अजय 74 मोठीजी, त्यांच्या विरोधात स्वप्नील जोशी संघ मालक अक्षय स्मृती विंधणे. या दोन टीम मध्ये ही ताकदवार मॅच. जिंकेल तो संघ पुढे जाईल आणि पराभूत होईल तो टाटा बाय बाय. महत्वाची मॅच, डू ऑर डाय, करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. सलामीचे बॅट्समन चाललेत क्रीडांगणामध्ये, ज्याने मोठीजी गावाची दखल घेण्यास प्रेक्षकांना भाग पडलाय असा अंकेश कामोटकर मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्या सोबतीला प्रतीक ठाकूर गुड्डू हा खेळाडू आपल्याला जाताना पाहायला मिळेल. दोन्ही नामांकित खेळाडू धावा बनवायचे 5 षटकांमध्ये मंथन 65 धावसंख्येचा पाठलाग, 30 बॉल 65 धावा. मालिकावीर साठी ज्यांनी आम्हाला बाईक दिली प्रवीणजी घासे साहेब, मंचावरती दीपकजी भोईर, तिकडे गजानन दादा पाटील विंधणे, बलिरामजी नवाले साहेब यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. संपूर्ण मंचावरती उपस्थित पाहुणे त्यांचं करूया आपण स्वागत. खऱ्या अर्थानं सकाळी सुरुवात आपण केली या स्पर्धेला. वेळेवरती स्पर्धा सुरू झाली. दुपारचं सत्र सुरू आहे. गणपती बाप्पाला वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, रयतेचे, स्वराज्याचे राज्य राजा शिवछत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा आणि त्याच्यानंतर लोकनेते दिवंगत दीपा पाटील साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी संयम घरत धाकटीजुई सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत करेन. अगदी मराठीमध्ये जीवन डाकी सर आपण समालोचन करतो, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. काही दिवसा अगोदर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. असं म्हणतात की लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी ती भाषा आहे जिने आपली सकाळ आणि रात्र होते. मराठी ती भाषा जी आपल्याला कसं बोलायचं ते शिकवते. मराठी भाषेचा तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान आहे आणि उपस्थित सर्वांना आपण नमस्कार करून उरण प्रीमियर लीग या राजेशाही थाट असलेल्या स्पर्धेमध्ये घेऊन जाऊया. 65 रन्स टू विन, 30 बॉल अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुईला बनवायचे आहेत. संयमच्या पण एका वाक्यात बोलून जातो की खऱ्या अर्थाने सुशांत भाईचं आणि वैभव कोविंद साहेबांचं या सुंदर आयोजन, परंतु हे आयोजन सुंदर दिसण्यासाठी 1 महिना 1.5 महिना मेहनत घेतली असेल. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा मी उल्लेख कधी केला असेल तर ज्यावेळी शिवसेना दहीहंडी सुहूला त्यावेळी मला वाटते वैभवजी तांडेल यांचा, सुशांत तांडेल यांचा तो वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने ते घोषणा केली होती. त्या ठिकाणी जी पहिल्यांदा घोषणा केली गेली आणि त्याचे वारे लागले गेले, वाजू लागले गेले आणि आज मात्र ही यशस्वी स्पर्धा पण या ठिकाणी एन्जॉय करीत आहोत.
धन्यवाद. तर चला मॅच कडे जाऊया. 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी 65 धावसंख्येचा पाठलाग. संदीपजी सरांनी इशारा दिला, आपण सामन्याला सुरुवात करूया. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष पाटील कळंबुसरे, त्याच्या विरोधात अंकेश कामोटकर मॅन फ्रॉम मोठी जुई. ओ पहिला बॉल हा ट्रॅकर शॉट पूल केलाय. मागच्या दिशेनं फाईन लीगला फिल्डर नाहीये. बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार. मोठी जुईची रन मशीन पहिल्या बॉल वरती ठोकतोय हा दमदार चौकार. वरती चौकार. हा ट्रॅकर मिळाला. अंकेश बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर हा कलात्मकता कौशल्यपूर्ण नटराज स्टाईलनं फटका खेळलाय. चौकाराने स्वागत आशिष पाटील. मागील मॅच मध्ये वेगानं फलंदाजांना थांबवलं. ओ मिस टायमिंग, परंतु इनफिल्डच्या वरून पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटके ठोकणारा मोठी जुईचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आग ओतू लागलाय. 2 बॉल 2 चौकार. कम्मालीची बॅटिंग. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 8. लगेच प्रश्न पडला आकाश पाटीलला. आता रोखावा लागेल. अंकेशला 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतो आणि जेव्हा अंकेश फास्ट बॅटिंग करतो ना, त्याचा आक्रमक खेळ तो दाखवतो, तेव्हा तो नेहमी यशस्वी झालाय. मागील मॅच मध्ये अंकेश थोडासा संयमानं खेळत होता, तिथे त्याची विकेट्स मिळाली. तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच जो तुम्ही नेहमी क्रीडांगणामध्ये दाखवता, तशाच पद्धतीने नेहमी तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो आणि हे काम आता अंकेश कामोटकरने साधलंय. 2 बॉल 2 चौकार. गोलंदाज तयार. आशिष कमबॅक त्याला हवाय. कळंबुसरेचा खेळाडू. ओ मिस टायमिंग, फटका फसलाय. झेलची संधी उडाली. क्षेत्ररक्षक तैनात. ओ कॅच सोडलाय. मी तर म्हणेल कॅच आहे की मॅच येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला कळेल. मोठ्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय. संयम जे देव देतो आणि कर्म नेतो असं म्हटलं तर अवघड नाही. आंतरराष्ट्रीयमध्ये अशा एखाद्या फलंदाजाला संधी मिळाली की संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही आणि हा या विकेटचा मात्र पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही या क्रिकेटच्या मैदानावर. नक्कीच एक मोठा खेळाडू आहे आणि त्याला संधी देणं कितपत घातक ठरेल येणाऱ्या कालामध्ये आपल्याला कळेल. कारण ज्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये अंकेशनं 2 चौकार लगावले, इथे त्याचा कॅच ड्रॉप झालाय. परंतु हे विसरू नका, स्ट्राईकला बॅट्समन आहे प्रतीक ठाकूर. पर्व तिसरा आपल्या बॅटिंगच्या जोरावरती या खेळाडूनं गाजवलंय आणि त्याच्यावरती आता मोठी जिम्मेदारी. डू ऑर डाय मॅच. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलाय. त्याला ठाऊक आहे डावाला आपल्याला पुढे सरसवायचंय. ओ इथे काय घडलंय? खराब थ्रो आणि बॅकअप देखील नाहीये, त्यामुळे 1+ टोटल मिळतील. पंजा अंपायर्सने इशारा केला. 8 रन टोटल 5 धावा. स्ट्राईक वरती बॅट्समन अंकेश येतील. फेकी खराब राहिली. टोटल मिळाल्यात 5 धावा आणि 5 धाव संख्येनं स्कोर बोर्ड वरती धावा लागल्यात 14. 4 बॉलचा खेळ संपलाय. अंकेश 2 चौकाराने खेळतोय. आता प्रतीकच्या नावावरती देखील 1 चौकार ऍड झाला, कारण पहिल्याच बॉलवरती त्याला पंजा मिळाला, जिथे 1 मिळणं देखील कठीण होती. हलक्या हाताने खेळलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल आलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय, तिथे देखील पूर्ण 1 रन्स कंप्लीट होईल. एका धावेनं संघाची धावसंख्या 15 वरती. दोन्ही खेळाडूंना पार्टनरशिप बनवावी लागेल. मागची मॅच आपण पाहिली, समर्थ कडू शेवटपर्यंत राहिला, तिथे मॅच त्याने जिंकून दिली. त्याच्या अगोदर निहाल नाईक शेवटपर्यंत खेळला, तिथे त्याने मॅच जिंकली. खेळपट्टीवरती तुम्हाला पाय रोवून उभं राहणं गरजेचं आहे आणि ती कामगिरी करताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. 5 बॉल 15 धावा. हलक्या हातानं सॉफ्ट हॉट हँडनं खेळलाय क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये आला तब्बल 16 धावा. चांगलं षटक म्हणूया. अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जी टीम साठी आलंय आणि आता समीकरण येणारे 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 49 धावेची आवश्यकता. तानाजी मालुसरे, थँक्यू मॅडी. काय सुंदर दौलपीत संचालित केली जाते.
चांगलं संगीत ऐकायला मिळालं आणि ट्रॉफी देखील तुम्ही पाहू शकाल. राजा शिवछत्रपतींची प्रत्येकाला नेहमीच आठवण राहील, कारण ज्या राजानं एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं. प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रिया नाचल्या गेल्या, परंतु एकमेव राजाचं दरबार होतं जिथे स्त्री फक्त वाचली गेली, आणि ते होतं नाव राजा शिवछत्रपती. आणि त्यांचं संगीत डीजे मॅडीनं दिलं. अगदी महाराष्ट्रामधील एक नामांकित डीजे ऑपरेटर म्हणून ज्याची ओळख आहे आमचे मित्र मॅडी आज सर्व प्रेक्षकांची 5 दिवस मन जिंकत असतात. आणि आज 5वा दिवस स्पर्धेचा, रविवारी स्पेशल फुल गर्दी राहील. आज देखील प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक, मगाशी देखील आपण कॅमेरासोबत चर्चा केली, या ओव्हर नंतर प्रत्येक स्टँडमध्ये आपण जाऊ जिथे प्रेक्षक तुम्हाला मोठी जुईचे समर्थक पाहायला मिळतात, विंधण्याचे समर्थक आलेत, त्यांच्या गावाचं नाव टीमला अटॅच आहे, जोडलं गेलंय, म्हणून प्रेक्षकांची गर्दी वाढली. फक्त आमचं गाव जिंकायला हवा, गावाचा संघ, एक घेतलेले खेळाडू आहेत ते चांगले खेळावे, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन, त्यांना पाठीराखे म्हणून ते इथे उपस्थित राहिलेत, त्यांचं आपण स्वागत करूया. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आले, समीकरण 4 ओव्हरमध्ये आता 49 काढायचे. बॉलिंग ट्रॅकवरती सांघिक दुसऱ्या षटकामध्ये अभिजित ठाकूर, खोपटे गावाचा खेळाडू. ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी चर्चा केली, भाग पाडलं प्रेक्षकांना, आणि इथून आता चांगला परफॉर्मन्स द्यायचा त्यांना. ओ वेगवान बॉल, ते सर्रार, मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड, दांडी गुल, गोलंदाज अभिजितला दाखवला स्टंप आणि परफेक्टली क्लीन बोल्ड केलाय, गुड्डू झालाय बाद. विषय छेडलात की स्पर्धा म्हटली की 1-1.5 महिना अगोदर अलर्ट राहावं लागतं, त्यासाठी नियोजन करावं लागतं. मी तर म्हणेल 1-1.5 महिन्या अगोदरच नव्हे तर 1 वर्ष अगोदरच संकल्पना आमच्या सुशांत दादा, वैभव दादांच्या मनामध्ये होती की उरण प्रीमियर लीग पर्व 4थं आपण ठेवायचं, आणि त्यामध्ये महत्त्वाचं योगदान प्रशांतजी माळी सरांचं देखील आहे, कोणी विसरू शकणार नाही. सकाळपासून आम्ही पाहतोय प्रत्येक खेळाडूला ते सतर्क करतायत. वेळेवरती स्पर्धा आम्ही सुरू केली, वेळेवरती आम्हाला संपवायची आहे, ही घेतलेली त्यांनी जबाबदारी ही तेवढीच महत्त्वाची. आणि उरण प्रीमियर लीग 4थं जे प्रेक्षक, आम्ही मगाशी प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये जाऊन आलो, प्रत्येक जण हेच म्हणतोय किती भन्नाट आयोजन केलंय, किती दमदार स्पर्धा आयोजित केली आहे. फक्त उरण पनवेल मध्येच नव्हे तर संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये देखील उरण प्रीमियर लीग चषकाचा आयोजनाची चर्चा रंगली. त्यामुळे त्यांची A1 जोडी आमचे सुशांत दादा आणि वैभव दादा कडू यांच्या अथक मेहनतीनं आणि त्यांच्या पाठीराख्यानं घेतलेली ही मेहनत आणि स्पर्धा आपण यशस्वी पार पाडताना पाहू शकाल. पहिली विकेट्स मिळाली. नवीन खेळाडू अजिंक्य पाटील बॉलला सोडून दिलाय, वेग प्रचंड आहे परंतु लाईन लेनची गरज आहे. इथून पंच सांगत असताना इट्स अ वाईड बॉल, एक अतिरिक्त रन्स. सर्व काही तुम्हाला ऑफिशियल पाहायला मिळेल, नामांकित कॉमेंटेटर्स आले, ऑफिशियल स्कोरर आहेत आमच्या समवेत, आणि कोणी विसरणार नाहीये. 24 वाहिनीला सबस्क्राईबचा टप्पा 3 लाखाहून अधिक पुढे गेल्या. चर्चा जरूर आपण करू या संपूर्ण दिवसामध्ये. ओ लागले बॅटची एज, स्वीट वाइस ऑफ द बॅट पकडल्या, स्टंपच्या मागे कॅच. अभिजित ठाकूर ऑन अ फायर नाव, दुसरी सफलता. जो डर गया वो मर गया, हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. इथे घाबरायचं नाहीये तर जिद्दीनं लढायचंय सांगत असताना अभिजित ठाकूर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, परंतु त्याच्यानंतर सांगतायत जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. मॅच आता ऑन केले. समीकरण 22 बॉल 48ची मॅच डू ऑर डायच्या परिस्थितीमध्ये जिंकणारा संघ थांबणार आहे आणि पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. त्यामुळे दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची मॅच म्हणूया. परंतु दुसरीकडे काय सुरू आहे, अंकेश कामोटकर नॉ स्ट्राईक एंड वरतीच राहिलाय. स्ट्राईक रुटेड होणं फार गरजेचे आहे. दीप पाटील मोठी जुईचा खेळाडू. ओ इथून टाकलाय फुलटॉस, अंपायरचा डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल आणि बॉल चाललाय सीमा पार. नशिबाची 7 टोटल धावा मिळतील 5.
हा नो बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 22 आणि त्यामध्ये 2 खेळाडू बाद. दीप पाटील मोठीजुईचा खेळाडू, पहिला बॉल त्यांना ठोकला चौकार. दीपकजी भोईर यांचा संघ आणि रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग डिपार्टमेंटनं. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. अभिजित ठाकूरचा पुढचा बॉल. आणखीन एक फ्री हिटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर उभा आकाश पाटील फील्ड करेल, रन्स मिळेल एक. या ओव्हरमध्ये अंकेशकडे स्ट्राईक आली नव्हती, बऱ्याच वेळानंतर तो स्ट्राईक वरती आला. मैदानाच्या आतमध्ये 3 खेळाडूंना बॉल मिळाला नाही. तो चला बॅकअप राहिला आणि त्याच्यानंतर एक सिंगल. चला प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, मायबाप प्रेक्षकांना कृपया त्या ब्लॅक स्क्रीनच्या समोरून उठा. आम्ही तुम्हाला प्रेमळ सूचना करतो कारण तुम्ही आहात म्हणून ग्रामीणचं क्रिकेट जिवंत राहिले आतापर्यंत. थँक्यू. आपण आमच्या आवाजाला साथ दिलीत आणि उत्तमरित्या सहभागी झालात. कृपया विनंती असेल प्रेक्षकांना कृपया मागे बसा, अन्यथा आमच्या मंचावरती या भरपूर मंच मोठा आहे, तिथे भरपूर जागा तुम्हाला बसण्यासाठी मिळेल. इथे धावफलकावरती धावा लागल्या 23 धावा, येणारे 21 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 42 ची आवश्यकता. ओ मिस टायमिंग, फटका फसलाय. या मॅच मधली महत्वाची विकेट्स राहील 2-3 खेळाडूंच्या मधोमध. नो मॅन्स लँड. प्रयत्न जरूर केले गोलंदाज अभिजित ठाकूरनं, पोहोचला नाही येतो तिकडे. लॉंग ऑन वरून आशिष देखील आला. मिड विकेटचे फिल्डर देखील वेगाने पोहोचले परंतु संपर्क साधू शकले नाहीत बॉल पर्यंत. आता समीकरण येणारे 20 बॉल 40 धावा. कुठला संघ खेळेल पुढच्या मॅच मध्ये निहाल नाईकच्या टीमच्या विरोधात, ज्या टीमने एक मॅच जिंकली, एक मॅच पराभूत झालाय परंतु आजचा दिवस गाजवलाय. न्यू यंग स्टार शिवशक्ती धाकटीजुई टीमनं 2 सामने जिंकत पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. आजच्या दिवसामधील शेवटची मॅच ते देखील खेळतील परंतु इथे अस्तित्व टिकून राहिलंय. कोण टिकून ठेवील आपलं अस्तित्व यासाठी मॅच. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, पूल फसलाय. अंकेश कामोटकर, बिग फिश इन द नेट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय आणि आता परतावं लागेल कॅप्टनला. झेल बाद. खेळाडू बाद झालाय. टीमची धावसंख्या 25, 3 खेळाडू बाद झालेत. मॅच जिंकण्यासाठी 19 बॉल मध्ये 40 धावेची आवश्यकता. प्रशांतजी माली सरने आम्हाला माहिती दिली की 4 दिवस 2 सामने सुरुवातीचे जिंकणारे संघ शेवटच्या मॅच मध्ये हारतात. चला 3 दिवस हा इतिहास राहिलाय. आज 2 सामने न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजुईने जिंकलेत. चांगले खेळाल तर जरूर तो खेळ तुम्ही चेंज करू शकता परंतु इथून या क्रीडांगणामध्ये तो इतिहास देखील राहिलाय. 2 सुरुवातीचे सामने जिंकणारे संघ पराभूत झालेत परंतु शिवशक्ती न्यू यंगस्टर धाकटीजुई संघ हीच अपेक्षा करेल. लास्ट मॅच जिंकलो तो सुपर 7 मध्ये प्रवेश होईल. 19 बॉल 40 ची आवश्यकता. नवीन खेळाडू समीर अत्तार, ज्या खेळाडूने मागील आठवड्यामध्ये 6 मध्ये 6 षटकार मारलेत. ओ त्याच्यासाठी पहिलाच यॉर्कर. परफेक्ट लाईन, ना शेंडा ना बुंदा, डायरेक्टली दांडा. 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स अभिजित ठाकूर. 3 महत्वाचे खेळाडू एका ओव्हरमध्ये. एकदा जोरदार टाळ्या उद्या गोलंदाजासाठी. मॅन फ्रॉम खोपटे अभिजित ठाकूरनं कमाल केले. फक्त 10 दिले आणि 3 खेळाडूंना परतीचा इशारा दिला. धावफलकावरती 13.0च्या सरासरीनं 26 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 खेळाडू बाद झालेत. 7 खेळाडू अद्याप ही खेळपट्टीवरती येणं बाकी आहे. 18 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता. समीकरण तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. प्रति ओव्हर 13चा रन रेट. 3 ओव्हरमध्ये 39 काढायचे आहेत. संघमालक स्वप्नीलजी जोशी यांना तुम्ही पाहू शकाल. अगदी किती प्रेशर असतो मॅच मध्ये. ॲज संघमालक, टीमचे पुरस्कर्ते, स्पॉन्सर आहेत ते त्यांना ठाऊक आहे ही महत्वाची मॅच आहे. जिंकलो तर थांबण्याची संधी मिळेल. खेळपट्टीवरती आणखीन एक मॅच होईल आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये संघमालक देखील क्रीडांगणामध्ये जाऊ शकतात. प्लॅनिंग सांगण्यासाठी तुम्ही संघमालक देखील ड्रिंक्स ब्रेक मध्ये जाऊ शकतात. ही चांगली संकल्पना. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 4 ते 5 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. समोर अगदी आमचा राघोबा स्टँड आहे.
ज्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. चला कॅमेरा स्क्रीनवरती तुम्ही कॅमेरामध्ये पाहू शकता स्वर्गीय वायजे कडू स्टँड, ज्यामध्ये प्रेक्षक पूर्णपणे पॅक झालाय स्टँड आणि प्रेक्षकांची गर्दी. या अगदी हात करा, खेळाडूंना तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात. वायजे स्टँड मोठी जुईचे समर्थक आहेत. दुसरीकडे श्री राघोबा स्टँड आहे, तिकडे देखील प्रेक्षकांमध्ये तो भरलाय. स्वर्गीय अजय 74 स्टँड मोठी जुईचा स्टँड आहे तो म्हणूया आपण, कारण त्यामध्ये सर्व मोठी जुईचे प्रेक्षक बसलेत मोठ्या संख्येनं. मोठी जुईची मॅच म्हटली की प्रेक्षक हे जरूर तुम्हाला पाहायला मिळतील आणि आज टीमला चेअर करण्यासाठी ते उपस्थित राहिले. तिकडे श्री राघोबा देव स्टँड, त्यामध्ये देखील पूर्णपणे गर्दी. चला मॅचकडे आता जाऊया. 18 बॉल 39 ची मॅच. सुजल नवाले आलाय, एक चांगला खेळाडू आहे, विंधणे टेनिस क्रिकेटमधील युवा खेळाडू आहे, परंतु त्याला प्रति ओव्हर 13 वाचवायचे आहेत. गोलंदाज तयार. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पकडला अभिजितनं कॅच दिलाय, परतीचा इशारा. समीर अत्तर बाद. चार खेळाडू बाद, टीमची धावसंख्या 26 धावा. महत्वाची विकेट. समीर अत्तारचं खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं, तो बाद झालाय आणि आता इथून आणखीन एक खेळाडू बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला, समीर अत्तर. टीमला शुभेच्छा आल्यात. मोठी जुई टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. पॅक सिस्टम बॉईज कडून टीमला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घासे साहेब यांचं आगमन, ज्यांनी या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अगदी बाईक पुरस्कृत केले. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. दमदार व्यक्तिमत्व, उरण पूर्व विभागातील मोठी जुई गावचे व्यक्तिमत्व म्हणून सातत्यानं त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत प्रवीणजी घासे साहेब यांना आपण पाहू शकता. इथे आडव्या बॅटने खेळलाय, डीप मिड विकेटला, चेस मोठी आहे, क्षेत्ररक्षक स्पेअर लेग पर्यंत खराब फिल्डिंग, बॉल सोडलाय आणि इथे फायदा उचललाय दोन्ही खेळाडूंनी. रन्स मिळायला गेल्या 2 धावा. या 2 धावसंख्येनं समीकरण पुढे जाईल. धावफलकावरती 4 बाद 28 ही धावसंख्या पाहायला मिळते. येणारे 16 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. अद्याप सामन्यामध्ये दोन्ही टीमचं पारडं अगदी समतोल आहे. 16 चेंडू 37 धावा. मॅच मध्ये कुठला संघ शिरकाव करेल? गोलंदाजी चांगली करतायत सुजल. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पकडलाय कॅच आणि संपवलाय फलंदाज रोहन पाटीलचा इथे खेळ. बॅट्समन होत आहेत. 5वा धक्का लागलाय अक्कादेवी चॅम्पियन्स अजय 74 संघाला. स्क्रीनवरती तुम्ही प्रवीणजी घासे साहेब, त्यांच्या समेत दीपकजी बोईर साहेब ही A1 जोडी तुम्ही स्क्रीनवरती पाहता, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी मालिकावीरची बाईक पुरस्कृत केली. दीपकजी बोईर साहेब, त्यांच्या समेत प्रवीणजी घासे साहेब स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे ते प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठं योगदान या प्रतियोगितेमध्ये. मनापासून आभार आपलं. मॅच मध्ये शिरकाव अक्षय स्मृती मरुआई विंधणे टीमनं 5 खेळाडू अर्धा संघ गारद केलाय. एकीकडे दीप पाटील आहे, 2 बॉल मध्ये तो 5 वरती बॅटिंग करतोय. नवीन खेळाडू उतरलाय सिद्धार्थ ठाकूर, बोरखार गावचा खेळाडू. समीकरण 15 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अद्याप 37 धावेची आवश्यकता. 15 बॉल 37 धावा. मी तर म्हणेल अंकेशनं थोडी घाई केली, कारण नंतरचे गोलंदाज ज्यांच्यावरती तुम्ही आक्रमण करू शकला असता ती घाई मोह अंकेशला आवरता आला नव्हता आणि तिथे महत्वाचा खेळाडू बाद झालाय. चला आता मिडल ऑर्डर मध्ये विश्वास ठेवूया. मॅच जिंकायची असेल तर या मधल्या क्रमांकाच्या खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. दुपारचे 3 वाजलेत आणि या मध्यांतर मध्ये ही महत्वाची मॅच. सिद्धार्थ ठाकूर 15 बॉल 37 मॅच. एक फास्ट क्रिकेट आता तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट्स सुजल नवाले.
ओ खरा बॉल स्टंपच्या मागे केले चुकी बॉल सोडलाय ओ थ्रो चला बॉलरने जज केलं वाईट+1 टोटल 2 धावा एक्स्ट्रा रन या अपेक्षा नाहीयेत फिल्डिंग डिपार्टमेंट कडून आता समीकरण येणारे 15 बॉल मॅच जिंकण्यासाठी 35ची आवश्यकता क्षणाक्षणाला वेगवेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं किती प्रेशर आहे मॅच मध्ये किती दबाव आहे किती अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागतं क्रीडांगणाच्या आतमध्ये हे प्रेक्षकांना देखील आता कळेल ओ वेगवान बॉल डॉट बॉलची सांगता करत असताना इथून आणखीन एक निर्धाव चेंडू दबाव वाढवलाय सुजलनं देखील 4 बॉल फेकले 2 खेळाडू बाद केले दिल्यात फक्त 3 धावा कमालीची गोलंदाजी सज्जन दादा नवाले विंधणे उत्कृष्ट 40+ खेळाडू आणि त्यांचा मुलगा क्रीडांगणाच्या आतमध्ये सुजल नवाले चांगली गोलंदाजी करतोय 14 मध्ये 35 आवश्यकता आडव्या बॅटने उडवलाय उंची जास्त आहे फटका फसला हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला बॉल खाली पकडलाय कॅच आकाश पाटीलनं आणि आता इथून आणखीन एक धक्का लागलाय टीम अक्कादेवी अजय 74 चॅम्पियन्स मोठी जुई टीमला स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे मालक आदरणीय सन्माननीय प्रवीणजी घासे साहेब यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं त्यांच्या समेत श्रीकांतजी भंडारे साहेब स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मॅनेजिंग डायरेक्टर यांचं देखील आगमन झालं त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून स्वागत उद्योग क्षेत्रामधील मोठी नावं तुम्हाला आज मंचावरती पाहायला मिळतात इथे मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं चित्र थोडंसं पलटवलंय 3 वरती 3 खेळाडू बाद केलेत सुजल नवालेनं 3 धावा दिल्या 3 खेळाडूंना बाद केलाय शेवटचा बॉल राहिलाय 13 बॉल 35 मॅच 6 खेळाडू बाद नवीन खेळाडू आलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन अभिजित पाटील हा खेळाडू क्रीडांगणामध्ये युवा खेळाडू आहे गोलंदाज देखील तेवढाच युवा आडव्या बॅटनं एक पाय खेळपट्टीवरती मोडीत आडव्या बॅटनं पाठवलाय बॉलला सीमा पार इट्स अ 6 रन शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी 29 आवश्यकता एका षटकाराने मॅचचं टेन्शन थोडंसं कमी केलंय अभिजित पाटील आता अंकेशला जरूर विचारेल मला 8व्या क्रमांकावरती अगदी 6 खेळाडू बाद झाले आणि पहिला बॉल खेळत असताना अभिजित पाटीलनं आडव्या बॅटनं एक दिमागदार षटका ठोकलाय आता समीकरण 12 चेंडू 29 ची मॅच सामन्यामध्ये वर्चस्व कोण स्थापित करेल सर्व खेळाडू एकत्रित आले चर्चा साधत आहेत त्यांना ठाऊक आहे मॅच महत्वाची आहे त्यामुळे या मॅचला जिंकणं तेवढंच गरजेचं आहे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रचंड मोठं यश 3,11,727 सबस्क्राईब या चॅनलचे पूर्ण झालेत आपल्या हातामध्ये मोबाईल असेल स्मार्ट मोबाईल तर लगेच यूट्यूबवरती जाऊन 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अग्री माणसाचं चॅनल आहे आणि आपल्या मित्राचं चॅनल यूट्यूब चॅनल वरती तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्स 3,11,727 RPL मध्ये 3 लाखाचं स्वप्न पूर्ण झालं यास 2 सबस्क्राईब लगेच वाढले इथे 3,11,729 चला आपण उरण प्रीमियर लीग संपता 12,000च्या पुढे जाईल ही अपेक्षा करूया 3,11,000 सबस्क्राईबची संख्या एक संख्येने वाढत चालली आहे चला 731 3,11,732 चला हा टप्पा वारंवार वाढतच जाईल कारण ही यश आहे त्यांची क्लॅरिटी त्यांची क्वालिटी पाहू शकाल आपण सूचना दिली आपल्या प्रेम दाखवत असताना समर्थक देखील एक सबस्क्राईब वाढत चाललाय 740 नव्हे तर अगदी संध्याकाळ संपता ते 1000 देखील पूर्ण होतील कारण आगरी मुलाचा चॅनल अगदी पुढे जायला हवा आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स आमची संपूर्ण टीम चांगलं कार्य साधत आहेत त्यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा इथे 750-51 वरती पोहोचले आपलं हार्दिक अभिनंदन चला हा टप्पा आज आपण 1000 पर्यंत जरूर पोहोचू यस आपला आमचे प्रशांतजी माली सर त्यांची गोलंदाज तय्या
ओ बॅटची एज मैदानाच्या आतमध्ये अभिजित ठाकूरची वेगवान गोलंदाजी, फलंदाज बाद. काढायचे होते, सिद्धार्थ ठाकूर बाद झाला. आता समीकरण शेवटचे 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 29ची आवश्यकता. नवीन खेळाडू अनिकेत हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. अनिकेत म्हात्रे, मॅन फ्रॉम मुलेखंड, हा खेळाडू क्रीडांगणामध्ये 9व्या क्रमांकावरती. 11 मध्ये 29. आता पारडं थोडंसं मजबूत चाललंय. आकाश पाटील अँड टीमचं फिल्डिंग डिपार्टमेंटनं आता दमखम दाखवल्या. पण तो एवढं नक्की सांगेल, मोठी जी टीम हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणी, झुंजायची पुन्हा. फाईट करतील का, शिरकाव करतील का मॅच मध्ये. मॅच संपली नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही 12 बॉल मध्ये 55 धावा चेस होताना पाहिल्यात. इथे 29 काढायचे आहेत. ओव्हर द विकेट्स ना अभिजित ठाकूर. ओ फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. फाईन लेग साठी चेस मोठी राहील. फिल्डर धावताय सुजल. बॉलला अडवलंय जरूर. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा केलाय पलटवार. रन्स मिळतील 2 धावा. हाफ ट्रॅक बॉल होता. मागे जोरदार फिरून खेळण्याची संधी होती. रन्स मिळाले 2 धावा. आणि आता समीकरण शेवटचे 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 27ची आवश्यकता. प्रचंड ऊर्जेनं खेळाडू उतरले स्पर्धेमध्ये. एकच स्वप्न प्रत्येक खेळाडूनं मनाशी बाळगलंय. उरणच्या प्रेक्षकांना आमचं नाव कळायला हवं, यासाठी आम्ही चांगला खेळ दाखवू. आणि ते सर्व खेळाडू जिद्दीने खेळतायत. 10 बॉल 27ची आवश्यकता. बॅकफुटला गेले, लेट कट केलाय. शक्तीपेक्षा युक्ती देखील श्रेष्ठ आहे. शेवटच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक. तो डीजे मॅडी तू की रुका, तू भी ठोक. चौकरानं पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट कडे अडचणी वाढवल्यात. चांगली बॅटिंग करतायत अनिकेत म्हात्रे हा खेळाडू, मॅन फ्रॉम मुलेखंड, उरण तालुक्यातील हे युवा खेळाडू. जिद्दीनं चिवट परफॉर्मन्स देत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा. रिझल्ट काही येऊ दे, फक्त लढायचे क्रीडांगणामध्ये. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए, संघर्ष चाहिए. पुन्हा एकदा लॉफ केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचतात बॉल पर्यंत. एक झाली पूर्ण. फक्त एक सिंगल न काम बनणार नाहीये. मोठे फटके गरजेचे आहेत. आता समीकरण पुन्हा एकदा हलक्याशा प्रमाणात बदललंय. अभिजित ठाकूरच्या बॉलिंगचा अहवाल आपण सादर करूया. 1.4 10 बॉल फेकलेत स्पर्धेमध्ये आतापर्यंत. या मॅच मध्ये 17 धावा दिल्या, 4 विकेट्स. एक खेळाडू बाद केला तर 15 त्याच्या अकाउंट वरती राहील. 5 विकेट घेण्याची संधी अभिजित ठाकूरला. 2 चेंडू शिल्लक आहेत. अभिजित पाटील आणि अनिकेत म्हात्रे हे 2 खेळाडू. अभिजितनं मागील बॉलवरती षटकार लगावलाय. आणखी एक मोठा फटका बॅटच्या रडार मध्ये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. माइटी यूज बिग सिक्सर. दोन बॉल 2 षटकार. मैचला जीवंत केलाय, मैचला ऑन केलाय. आई जब उसकी पारी तो आधा किल्ला ढेर था. अरे कांप रहे थे विपक्ष तब भी, क्योंकि मैदान के अंदर अभिजित पाटिल शेर खड़ा था. व्हाट अ बैटिंग. समीकरण 7 बॉल 16 ची आवश्यकता. 7-16. मॅच कोण जिंकेल. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच, हृदयामध्ये धडधड निर्माण करणारा सामना, चित्त थरारक हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षकांची गर्दी वाढली आणि या गर्दीमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना अभिजित पाटील, अभिजित ठाकूर वरती आक्रमण. समीकरण 7 बॉल 16 ची मॅच. चला मॅच बॉल शोधून आणलाय. ग्रामीण क्रिकेटचे प्रेक्षक असतात ना, यास आम्ही त्या प्रेक्षकाचं स्वागत करू. त्याला ठाऊक आहे या बॉल वरती अभिजितनं 2 षटकार मारलेत. नवीन आला तर काम बनणार नाही. इथे तोच बॉल तो घेऊन आलाय. अगदी धावत सुटला आणि बॉल पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये दिला त्यानं. 7 बॉल 16 ची मॅच.
ओव्हर द विकेट्स ना अभिजित ठाकूर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय, बॉल खाली पकडलाय, कॅच. आणि आता रंगात रंगात आले मॅच, फलंदाज बाद. अक्षय स्मृती मरुआई विंदणे टीमचे समर्थक, एकदा टाळ्या द्या अभिजित ठाकूरच्या बॉलिंगसाठी. 5 खेळाडू 2 षटकांमध्ये त्यांना बाद केलेत. खेळाडू 8 आउट झालेत. 10व्या क्रमांकाचा बॅट्समन आता क्रीडांगणामध्ये. 6 बॉल सामना जिंकण्यासाठी 16 ची आवश्यकता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये की सर नेहमी आपण पाहतो 5 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडूला तो बॉल दिला जातो. आणि इथे ती कामगिरी आज अभिजित ठाकूरनं करून दाखवली आहे. बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स, या मॅच मधला सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन त्यानं केलंय. समीकरण 6 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज कोण येईल ही चर्चा आता सुरू आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती उभा टाकलाय सुजल फोपेरकर, चिरनेरचा खेळाडू आहे. हा देखील युवा खेळाडू सुजल फोपेरकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 6 मध्ये 16 धाव संख्येचा बचाव करायचा आहे, पण तो इथून अभिजितचं बाद होणं फार कठीण राहील आणि तो खेळाडू बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये. एकीकडे अनिकेत म्हात्रे 3 बॉलमध्ये 7 काढल्यात. नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे जय म्हात्रे. हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट्स ना सुजल फोपेरकर. 6 मध्ये 16 ची आवश्यकता. फिरून खेळलाय, व्हाट अ शॉट. जागा बनवली आणि त्याच्यानंतर कॉम्बॉक्सच्या वरून पाठवलाय. हा आलाय बिग 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 बिग. रंगात मगाशी जय म्हात्रे जो नॉन स्ट्राईकला खेळाडू आहे आणि अनिकेत म्हात्रे जो मगाशी 12वा खेळाडू म्हणून राहिला होता. अजय 74 संघाकडून पारितोषिक आलंय. जर अनिकेत म्हात्रेनं सामना जिंकवला तर त्याच्यासाठी ब्रँडेड स्पोर्ट्स शूज देण्यात येतील. मॅच महत्वाची आणि पारितोषिक देखील लागलंय. 6 मध्ये 16 काढायचे होते. आता समीकरण 5 बॉल 10. पाहू शकता ग्रामीणचे खेळाडू 10व्या क्रमांकाचे देखील षटकार मारतात. ही ताकद आहे ग्रामीणच्या खेळाडूंमध्ये. किती जल्लोष वाढलाय. आता 5 चेंडू 10 ची आवश्यकता. टान्स बदललाय. फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल त्या स्टाईल मध्ये खेळायचा होता. आता संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. प्रेशर वाढत असताना दोन्ही संघांमध्ये तेच वातावरण आहे. कोण जिंकेल ही मॅच. 4 चेंडू आणि 10 ची आवश्यकता. जीवन टाके सर फक्त 12 खेळाडूच क्रिकेट खेळत नसतात. मंचावरून आमचे वसंतजी जे बलिरामजी नवाले असतील ते आमचे मॅचला एन्जॉय करतात. गजानदादा पाटील आता ते मान्यवर आहेत, परंतु त्यांनी देखील खेळाडूंची भूमिका घेतली. ते फिल्डिंग लावतात खेळाडू कक्षातून. बरं गणपती बाप्पा. येस मॅडी, हेच बाकी राहिलं होतं. तेच आम्ही वाट पाहत होतो की कधी हा आवाज ऐकायला मिळेल. अगदी कॉमेंट्री मधील बकासूर ज्यांना म्हटलं जातं, हिंद केसरी बकासूर, गडगे सरांचा आवाज. 4 बॉल 10 ची मॅच. एंटरटेनमेंट रखून में ओ उबाल जब तक जवानी है. प्रेक्षक म्हणत असतील मोठी जुईचे जशा पद्धतीने बॅटिंग केली अभिजितनं तशाच पद्धतीचे षटकार यायला हवेत, परंतु विंदणीचे समर्थक 1-2 डॉट बॉल त्यांना देखील हवेत. लॉफ केलाय बॉलला. लॉंग ऑफच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, फटका फसलाय. पकडलाय कॅच आणि आता पूर्ण विराम दिलाय अनिकेतच्या बॅटिंगला. फलंदाज बाद.
शेवटचे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 10ची आवश्यकता. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे शेवटचा गडी राहिलाय. अंतिम खेळाडू 9 खेळाडू बाद झालेत. जय म्हात्रे दिगोडे हा खेळाडू क्रीडांगणामध्ये आलाय. दिगोडेचा खेळाडू 3 बॉल 10ची मॅच. सुजल फोपेरकर युवा गोलंदाज पहिल्या बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर आलाय मॅच मध्ये शिरकाव. मिस टायमिंग फटका फसलाय. झेलची संधी लॉंग ऑन वरून फिल्डर पोहोचले नाहीयेत. फार दूर होता बॉल. रन्स मिळतील 2. समीकरण शेवटचे 2 बॉल. सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. असं म्हणतात जीवन डाके सर की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावय कोणी वाट कुणाची पाहू नका. हे सारे जग जिंकायचं. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच असतं. जिंकल्याशिवाय थांबू नका. कोण जिंकेली मॅच. 2 बॉल 8चं समीकरण. जिथे मगाशी पहिल्या बॉलवरती षटकार आला 10 राहिल्या होत्या. फलंदाज बाद झाले. आता अडचणींचा सामना करतायत. यॉर्कर बॉल परफेक्ट यॉर्कर. काही झालं तरी 2 काढावेच लागतील. इथून 2 होतील का पूर्ण. रनआउटची संधी. खेळाडू पोहोचलेत. आता शेवटचा 1 बॉल 6 धावेची आवश्यकता. सामना बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर आहे. परंतु इथे षटकार आला तर मॅच जिंकेल. 1 बॉल 6 धावा. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. धाव संख्या बनवायच्या आहेत एका बॉल मध्ये 6. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावा. 65 धाव संख्येचा पाठलाग होता आणि शेवटच्या बॉलवरती मॅच आली. मोठा फटका येईल का. षटकार पाहायला मिळेल का. ओ मिस टायमिंग फटका फसलाय आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय. ऑल आउट केलाय अक्कादेवी चॅम्पियन्स. अजय 74 मोठी जुई टीमला अक्षय स्मृती विंदणे टीमनं मारले बाजी. कॉंग्रॅच्युलेशन. परिषद प्रोप्रायटर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला बाईक पुरस्कृत केले. प्रवीणजी घासे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेल आमचे सुशांतजी तांडेल आणि त्यांच्या समेत वैभवदादा कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते हा साहेबांचा आपण सन्मान करतोय. वस्त्र अलंकार आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करूया. एक दमदार व्यक्तिमत्व दिलदार माणूस आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत झाले. एकदा जाओ जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण सन्मान करूया. आणि त्यांच्या समेत श्रीकांत भंडारी साहेब स्मार्ट सिटी डेव्हलपर्स मॅनेजिंग डायरेक्टर त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आपण देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं देखील मनापासून स्वागत. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. हे प्रेम आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान आम्ही इथे करतोय. अतिथी देवो भव ही परंपरा जोपासत असताना आमचे वैभवदादा कडू त्यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला गेला. मान्यवरांचा आभार. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. मॅचचा हिरो ठरलाय ज्यानं 2 षटकांमध्ये 5 खेळाडू बाद केलेत असा अभिजित ठाकूर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. या अभिजित. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. अभिजित ठाकूर ठरल्या. खोपटेचा हा खेळाडू आणि धारदार गोलंदाजी. कौशिक स्वागत आहे. बरेचसे खोपटेचे समर्थक आलेत. यस कौशिक सर. चला या मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करतोय. हे पुरस्कार देण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपरचे सर्वा प्रवीणजी घासे यांना विनंती करतोय कृपया आपण यायचं आहे आणि या सामन्याचा पुरस्कार आपला शुभ पवित्र हस्ते द्यायचा आहे. बिझी शेड्यूल आणि त्या शेड्यूल मधून आता वेल काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या अर्थाला मॅच अप्रतिम रंगली होती. उत्कंठा वाढली होती. कुणाला माहिती होतं काय होईल सामन्याचं. प्रत्येक चेंडू माग सामना